131व्या घटना दुरुस्तीसह 3 विधेयकांवर आज मतदान पार पडणार आहे। विधेयक मंजुरीसाठी सभागृहामध्ये उपस्थित 2/3 खासदारांची सहमती आवश्यक। तर महिला आरक्षणावरून आज पुन्हा संसदेमध्ये रणसंग्राम पाहायला मिळेल। महिला आरक्षणाला जनगणना आणि पुनर्रचनेसोबत जोडण्यास विरोध केला जातोय। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा राजकीय वातावरण तापलेलं आहे। दरम्यान दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीच्या गटनेत्यांची बैठक पार पडणार आहे। राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंच्या दालनामध्ये ही बैठक पार पडेल। आजच्या मतदानाच्या अनुषंगाने रणनीती ठरवली जाणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण शिवाजी या संदर्भात बोलूया। शिवाजी, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। संसदेमधल्या घडामोडी या संपूर्ण देशासाठी महत्त्वाच्या राहणार आहेत। शिवाजी, अगदीच आपण जर पाहिलं गेलं तर देशाच्या राजकीय नकाशावरती कशा पद्धतीने बदल होतील या संदर्भात सध्या देशाच्या संसदेमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। आणि या चर्चेमधून एक बाब समोर येणार आहे की नक्की कशा पद्धतीने देशातील लोकसभेच्या मतदारसंघाची रचना असणार आहे। महाराष्ट्रामध्ये किती जागा असतील, तामिळनाडूमध्ये किती जागा असतील, केरळमध्ये जागा किती असतील, थोडक्यात जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत देशातील राजकीय नकाशा कसा असेल, लोकसभा विधानसभा या सगळ्या संदर्भामध्ये आज देशाच्या लोकसभेमध्ये खल पडणार आहे। आणि राहुल गांधी विरोधी पक्षनेते या संदर्भामध्ये बोलणार आहे। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहेत। कालच आपण पाहिलं असेल प्रियंका गांधी पासून अरविंद सावंत असो, अमल कोल्हे असो, या सर्व नेत्यांनी आपली भाषणं केली आहेत। आणि ज्या ज्या मुद्द्यावरती त्यांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत त्या शंकावरती आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सडेतोड उत्तर देताना पाहायला मिळतील। कारण काल देखील आपण पाहिलं असेल संसदेमध्ये तर अशाच पद्धतीने त्यांनी सडेतोड उत्तर दिले। कारण त्यांनी अगोदर सुरुवातीला बिल मांडण्यापूर्वी सांगण्यात आलं होतं की तुम्ही तांत्रिक मुद्द्यावरती बोला, मेरिटवरती आपण चर्चा करू। जेव्हा मेरिटवरती चर्चा सुरू झाली त्यावेळेस देखील त्यांनी सांगितलं की कोणत्या राज्यामध्ये साधारण किती जागा वाढणार आहे। प्रत्येक राज्यामध्ये 50% जागा वाढणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे। मात्र जे अधिकृत बिल देण्यात आलंय त्या बिलामध्ये कुठेही अशा पद्धतीने जागा वाढणार आहेत असा उल्लेख नाही असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे। दक्षिणेतील राज्याचं देखील असंच म्हणणं आहे। जर लोकसंख्येचा हा निकष जर समोर ठेवला तर लोकसंख्येनुसार उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे आणि दक्षिण भारतामध्ये कमी आहे। दक्षिण भारतातील राज्यांनी हम दो हमारे दो या तत्वावरती काम केलं, त्याबरोबर लोकसंख्या नियंत्रित ठेवली, त्यामुळे त्या भागामध्ये लोकसंख्या वाढलेली नाहीये। त्यामुळे त्यांचा कन्सर्न असा आहे की जर उत्तरेच्या भागामध्ये लोकसंख्या अधिक असेल तर भविष्यामध्ये याच राज्याची सत्ता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळं या सगळ्या संदर्भामध्ये आता उत्तरेतील जे राज्य आहेत त्यांचं लोकसंख्येनुसार संख्याबळ वाढेल, दक्षिणेतले कमी होईल। हे सगळे मुद्दे जे आहेत गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत आहेत जेव्हापासून या बिलाची चर्चा सुरू झाली आहे। आता या सगळ्या गोष्टीवरती अमित शहा काय उत्तर देतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे। खरंय शिवाजी, नेमकं काय काय आज घडतं आहे सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेले असतात।